एसपी विद्यानिकेतन जैनापूर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न। श्रीवर्धन पाटील फाउंडेशन दानोळी संचलित एसपी विद्यानिकेतन जैनापूर या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली। यानंतर स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक विद्यासागर पाटील यांनी केले। तसेच मान्यवरांची ओळख भावना कुलकर्णी, पूनम सांगावे, प्रियंका कोळी यांनी करून दिली। यानंतर मान्यवर पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला। यावेळी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक खेळात यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के, कार्यक्रमाचे उद्घाटक सोपान माळी महाराज, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिने अभिनेत्री प्रणाली नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून आपले छोटेसे मनोगत व्यक्त केले व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या स्नेहसंमेलनाची सुरुवात गणपती गीताने करण्यात आली। तसेच विद्यार्थ्यांनी गोंधळ गीत, राम आएंगे, शिवराय गीत, लावणी, नृत्यकला, देशभक्तीपर गीत, वंदे मातरम गीत, पुष्पा 2 अशा अनेक हिंदी व मराठी गाण्यावर अप्रतिम नृत्य करून शिक्षकांची व प्रेक्षकांची मने विद्यार्थ्यांनी जिंकली। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर संस्थेचे चेअरमन डॉक्टर अण्णासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन नागेश कदम, संजय पाटील, दिलीप रनवरे, अझरुद्दीन मुजावर तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संचालिका चैताली पाटील, शरावती कदम, सायली लंगरे पाटील, मातोश्री शांताबाई पाटील, दुर्गा फाउंडेशन संस्थापिका शर्वरी पवार, चिपरी ग्रामपंचायत सरपंच दीपिका परीट, जैनापूर ग्रामपंचायत सरपंच संगीता कांबळे, उमळवाड ग्रामपंचायत उपसरपंच सीमा ठोंबरे, दानोळी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी केकले, सुदाम इंगवले, रवी सावंत, SP9 न्यूजचे रोहित डवरी तसेच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्नेहसंमेलनासाठी एसपी विद्यानिकेतनच्या सर्व शिक्षकांनी मोलाचे कष्ट व परिश्रम घेतले होते। तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी मदवाना यांनी केले, तर शेवटी आभार संध्या राणी मस्के यांनी मानले। मला नाहीये तुमचा मनोगत फक्त 2च मिनिटात व्यक्त करायचंय, त्यामुळे वेळेअभावी मी जास्त नाही बोलणार आहे आणि सगळ्यांना मी सॉरी म्हणते की माझ्यामुळे थोडा कार्यक्रमाला वेळ झाला त्याबद्दल। आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीसाठी। आज मी तुमच्या सगळ्यांचे परफॉर्मन्स बघणारच आहे, सो मला कळेल तुम्ही किती छान ॲक्ट करता, किती छान नृत्य करता ते। ओके, कुणाला सिरियल आणि फिल्ममध्ये काम करायचं आहे? त्यांच्या वतीने आज जे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यातील सर्व स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांचे क्षमा मागतो, कारण आता वेळ भरपूर झालेला आहे, त्यामुळे कुणाची नावं न घेता मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी इथं थांबलोय। कारण आता तुमचं पेशन्स आम्हाला आता पाहत नाही, कारण बराच वेळ झाला, पालकांना जास्त वेळ किंवा विद्यार्थ्यांना जास्त वेटिंग करायला लावणे बरोबर वाटणं झाले। तर कृपया आपण इथून पुढील जो कार्यक्रम होणार आहे अगदी शांततेने सर्वांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा। जाता जाता सर्व विद्यार्थ्यांना एक माझी सूचना आहे की आयुष्यात जर करिअरमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपण जिद्द, चिकाटी, कुठल्याही प्रकारचं जीवनात जर अपयश आलं तर त्यावेळेला खचून न जाता अगदी कष्ट करून जास्तीत जास्त जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर जीवनात तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होताल। जे आपल्या पालकांनी आपल्याविषयीची स्वप्न जे आपल्यासाठी ओराशी बाळगलेले त्यासाठी एक 4 जर सूत्री जर आपण वापर केला तर आपण नक्की आयुष्यात यशस्वी व्हायचं। हे करत असताना आमचं पोलीसच्या वतीने एक आपल्याला नेहमी सांगणं असते की आपण विद्यार्थ्यांनी जसं अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आपलं वैयक्तिक कॅरेक्टरसुद्धा अतिशय चांगलं राखणं गरजेचं आहे। जर तुम्ही आपल्या जीवनात काम करत असाल, जर चुकीची कामं केली, चुकीच्या गोष्टी जर केल्या तर आपल्यावर गुन्हेसुद्धा दाखल होऊ शकतात। जर आपण अतिशय हुशार विद्यार्थी असून सुद्धा जर आपण
एखादा गुन्हा केला तर आपलं करिअर सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं. तर त्या दृष्टीनं आपण ज्यावेळेला अभ्यासाबरोबर लक्ष केंद्रित करत असताना आपलं हे सुद्धा व्यवस्थित राखणं गरजेचं आहे, कॅरेक्टर सुद्धा. कारण कुठेही आता जर कुठल्याही स्पर्धा परीक्षा झाल्या म्हणा, इतर परीक्षा झाल्या, जर तुम्ही यशस्वी झाला तर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट, फॉरेनला जायचं असेल, पासपोर्ट पाहिजे असेल तर कॅरेक्टर सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं असतं त्यासाठी. त्यामुळं ज्या वेळेला आपण अभ्यासाकडे चांगलं लक्ष देत असताना सुद्धा आपलं कॅरेक्टर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे राखणं गरजेचं आहे. एवढ्याच या प्रसंगी बोलतो. आणि विद्यार्थी लहान मुलांना एक आणि पालकांना सुद्धा सांगणं आहे की आपण कृपया आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. कारण आता अलीकडच्या काळात पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या प्रकारचं जे गुन्हे दाखल होत आहेत त्यामध्ये मोबाईलचा गैरवापर, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभन दाखवले जातात, पालकांची बी मोठ्या प्रमाणावर फसवणूक, वेगवेगळे कॉल्स येतात, OTP मागितला जातो, फसवणूक होत असते. तर आपण सगळ्यांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. कुठलाही फेक कॉल आला तर कुठलाही रिप्लाय न देता अतिशय दक्ष राहून तो नंबर कसा डायव्हर्ट करता येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. मी त्यात तरच आपण जीवनात, कारण अलीकडे बघतोय तर आमच्या केवळ नुसत्या जयसिंगपूर पोलीस स्टेशनचा विचार केला तर फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. तर कुठल्याही प्रकरणात फसवणुकीला न ही करता आपण कृपया आपण स्वतः जर दक्ष राहील. हाय रे मेरी मोटो, हाय रे मेरी मोटो, हाय रे मेरी मोटो, हाय रे मेरी मोटो, मोटो मोटो, हाय रे मेरी मोटो. हम है तेरे पुजारी, हमरी सफल करो सेवा. देवा हो देवा, देवा गणपति देवा. देवा हो देवा, देवा गणपति देवा. देवा हो देवा, देवा गणपति देवा. देवा हो देवा, देवा गणपति. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.